बघायला मिळाले. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने, चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून करतो. जोपर्यंत चेंडू सर्कलच्या बाहेर फील्ड होतो तोपर्यंत एक धाव मिळत आहे आणि एकने आपलं खातं उघडतो. म्हणजे आपण घनश्याम. स्ट्रायकिंगला फलंदाज दीपलने सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये, अप्रतिम फलंदाजी केली. आपण बघता स्पर्धा नामदेव स्मृती चषक 2016 वर्ष 5वे. पण याच 5व्या वर्षात या स्पर्धेने बहुतेक क्रिकेटरांच्या घरामध्ये आपल्या मनामध्ये घर केलेल्या क्रिकेटरांच्या. तर ग्रामीण संघ सुद्धा चंदू शेट्टी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. 16 संघ पुढच्याशी या ग्रामीण खेळताना दिसणार आहेत. काल 8 संघ खेळले पण त्यांना पाहून अजूनही 8 संघ खेळण्यासाठी उत्सुक होत आहेत. ऋतिक गोलंदाजी मारतो. स्ट्राईकला बोलला दीपल एकदम राऊंड कडनं मारा करतोय. चेंडू रिव्हर्सचा मारण्याचा प्रयत्न करतोय. पहिला सामना होतो म्हणजे जॉर्ज 11 पक्ष रोज दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. जॉर्ज आणि रोज संघाच्या संघनायकांनी P2 मधला पहिला सामना असणार आहे. पण गोलंदाजी मार्गावर गोलंदाज ऋतिक, स्ट्रायकरला फलंदाज जाता मात्र घनश्यामने खूप चांगली फलंदाजी केली आजच्या दिवसात 2 सामन्यामध्ये. आता तिसरा सामना खेळतोय ऋतिक. राईट आर्म राऊंड कडे मारतो कोपो स्टेशन एंड कडून स्वीप मारतोय. चेंडूला यावेळी टॉपाईत लागला होता. चेंडू हवेमध्ये होता. विकेट मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होतो एक धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 3 बॉल 3 धावा दिले. 3 चेंडूमध्ये 3 धावा दिले असलपा पॅकर संघ, असलपा घाटकोपर संघाच्या. ज्या संघाने आपण खूप चांगली सुरुवात केली पण आता मात्र प्रथम फलंदाजी करताना थोडंसं आपण संद गतीने धावा येतात. तर 3 चेंडूमध्ये 3 धावा येतात. स्ट्राईकला फलंदाज दीपल. फलंदाजी मार्कवर सामना चालू होतो. प्रेक्षकांच्या माहिती श्री तिसाई विपक्ष आपण बघतोय. असलपामध्ये सामना बघायला भेटतो. असलपा घाटकोपर मध्ये सामना बघायला भेटते. ऋतिक गोलंदाजी मार्कवर एकदम राऊंड कडे मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहिलं तर दीपल शहा. तर आता या खेळाडूंचे मला आडनाव सुद्धा माहिती पडलेतच. बॉक्स क्रिकेटमध्ये आपण चंदू सर बघितले तर वारंवार हे चित्र आपण बघतोय की थोडंसं गोलंदाज कधीतरी आपण पहिल्या फलंदाजाला एक्सपेक्ट करतो, तर फलंदाज एक गोलंदाजाला कधीतरी एक्सपेक्ट करतो. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. चेंडू बघितलं तर रिव्हर्स फटका. चेंडू सीमा पार जातोय. पॉईंट आपण पहिले थर्डमॅन आणि किपरच्या मधनं चेंडूला धाडतोय. चेंडू सीमा पार जातोय. धावसंख्या 7. अप्रतिम स्पर्धा पाहतोय नितीन कळण. आज आपण पाहिले तर चंदू शेट्टी आज या स्पर्धेचा साखळीतील शेवटचा दिवस आहे. उद्या विजय दिवस आपण पाहिलं की या स्पर्धेचा उद्या अंतिम दिवस आहे. क्रिसमस आपण पाहिलं तर ख्रिस्ती बांधवांची दिवाळी उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे ख्रिस्ती बांधवांची. पण ऋतिक गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज दीपल. अतिशय सुंदर चेंडू फ्रंटवर ड्राईव्ह केला. चेंडूला चेंडू मिड ऑफला बीट करतोय. चेंडू सीमा पार. अप्रतिम चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 11. अजून एक चेंडू बाकी या षटकातील. कारण पहिले 3 चेंडूमध्ये डिफेन्स क्रिकेट पण नंतरच्या 2 चेंडूमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळताना दिसतो म्हणजे असलपा घाटकोपर संघ. दीपल आता मात्र जबरदस्त फलंदाजी करतो. 2 चौकार मारतो 2 चेंडूंवरती. 9 धावांवरती खेळतो वैयक्तिक 3 चेंडूमध्ये. पण त्या ऋतिक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. चेंडू पंच आम्हाला सांगतात की हा चेंडू सोयर आहे. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या ते 12. P1 मधला हा शेवटचा सामना आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क. अतिशय सुंदर फटका. पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण या सर्कल मध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण होतं तिथे मिड ऑफला. धाव मात्र मिळत नाही. षटक संपतंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर असलपा घाटकोपर संघाची धावसंख्या बिनबाद 12. यानंतर सामना आपण बघतो P2 मधले पहिला सामना जॉर्ज 11 पक्ष रोज 11. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. जॉर्ज आणि रोज 11 संघाच्या संघनायकांनी यायचंय नाणेफेकीसाठी. कारण जो टाइम दिलाय त्या टाइमात आम्हाला इथे स्पर्धा कव्हर करायच्या आहेत. तर या स्पर्धेचे नियम फार कडक आहेत. काटेकोरपणे पालन केलं जातोय. कडे थर्ड अंपरची सुद्धा आम्ही मागणी बघितली आहे. आपण कॅपवरती सुद्धा आम्ही कॅमेरा बघितला चंदू सर या स्पर्धेच्या माध्यमातून. हेलिपॅड कॅमेरा सुद्धा आपण बघितला आहे काल. एक जबरदस्त संकल्पना स्पर्धा. आणि 2 आपण बघतोय की 2 गॅलरीज प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि आज आपण गॅलरीवरती पूर्णपणे छात सुद्धा टाकला गेलेला आहे. गोलंदाजी सज्ज होतो गोलंदाज सागर. सागर गोलंदाजी सज्ज होतो. स्ट्रायकरला फलंदाज घनश्याम.
कोपरगाव स्टेशन इनकडून सागर. हा चेंडू रिसीव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू जोपर्यंत फीड होतोय विकेट रिझन मध्ये तोपर्यंत एक धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 13. तर स्ट्राईक केला फलंदाज दीपल. एक जबरदस्त स्पर्धा पाहतो. नामदेव स्मृती चषक वर्ष 5वे. पण ज्या दुसरं जर ही स्पर्धा बघितली तर असं वाटत नाही की 5व्या वर्षात पदार्पण आहेत. अरे बरेचसे खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी वाट बघतात. आपण दीपलला पण सकाळी विचारलं होतं म्हणा मी गेलो अशी ते खेळून गेलो होतो आणि मलाही उत्सुकता होती की ही स्पर्धा मी कधी खेळतो यावर्षी. सागर राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज दीपल. चला जरा तिसाई संघ आपण वेळ घेत आहे. वेळेच्या अभावीत आम्हाला ही स्पर्धा संपवायची आहे. लवकर सामने संपवायचे आहे. सागर राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज दीपल करतोय. चेंडूला फक्त दिशा देतोय. बघितला फाईन लेग आणि कीपर क्लोज आहे. थोडासा त्या गॅप बंद चेंडूला काढतोय. चेंडू सीमा पारतोय. अप्रतिम चौकार. धावसंख्या 17. आमचे गुणलेखक अक्षय निकम आणि आमचे सर्व गौदी क्रीडा मंडळाचे सर्व स्वयंसेवक सुद्धा आपण पहिले जातीने उपस्थित आहेत व्यासपीठासमोर. अप्रतिम पूर्णपणे भगवमय वातावरण बघायला मिळतं. एक जबरदस्त स्पर्धा नामदेव स्मृती चषक आज 3रा दिवस आहे. एक जबरदस्त स्पर्धा. या स्पर्धेने खूप मोठी उंच भरारी घेतली. कारण का आपण चंदू शेट्टे सरांनी सुद्धा सांगितलं की 1 नंबरची टुर्नामेंट आहे. सागर पुणेकर स्वीपचा वापर करतो. यावेळी रिवर्सचा वापर केला तर आपण चेंडू जोपर्यंत फील्ड होतोय एकच धाव मिळते. थर्ड रिझन मध्ये 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 18. दुसरं षटक प्रगतीपथावर. सागर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज होता घनश्याम. सागर गोलंदाजी मार्कवर. कोपरगाव स्टेशन इनकडून स्ट्रायकरला फलंदाज येतो म्हणजे घनश्याम शिंदे. चेंडू अतिशय सुंदर ड्राईव्ह फटका बघायला मिळतो. 2 षटकाच्या मधनं चेंडू गोळीच्या रफ्ताराने सीमा पारतो. अप्रतिम फलंदाजी. गॅप होती बघितलं तर पॉईंट बघितलं तर सर्कल मध्ये उभा होता आणि त्या गॅप मधनं पॉईंट आणि कव्हरच्या मधनं चेंडूला खेळून काढतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 22. पुन्हा त्या सागर गोलंदाजी मार्कवर राऊंड कडे मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज बघितलं तर घनश्याम आक्रमक फलंदाजी करताना दिसतो इथे. मात्र सुंदर फटका कडक कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू जोपर्यंत लॉंग ऑफला फीड होतं 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 23. अजून 1 चेंडू बाकी आहे. आज आपण बघितलं तर प्रेक्षक भरपूर प्रमाणात आपल्याला दिसत आहेत. संध्याकाळच्या 17 चेंडूसर अजून प्रेक्षक आपल्याला बघायला मिळणार. कालच्या दिवसात आमचे ग्रामीण संघ खेळले तेव्हा प्रेक्षकाने अक्षरशः मैदान डोक्यावर घेतलं होतं. नाना प्रकारचे भोंग्यांचा आवाज येत होता. नाना प्रकारचा आवाज आपल्याला येतो. यावेळी फक्त चेंडूला फक्त दिशा दिली होती पॉईंट रिझन मध्ये. षटक संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या म्हणजे असलपा घाटकोपर संघाची बिनबाद 23 अशी धावसंख्या आहे. या षटकात धावा आल्यात. आमचे गुणलेखक सांगतात की 11 धावा आल्यात. पहिल्या षटकात आपण पाहिले तर रीतिकच्या 12 आले. तर म्हणजे एक जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल. कारण का असलपा संघाचे जे फलंदाज आहे ते खूप नामवंत फलंदाज. त्या फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम करतोय म्हणजे तिसाई संघ. पाहिजे तर 3रं षटक कोण घेऊन येते. आमचे 2 पंच भालचंद्र म्हात्रे आणि विनोद शर्मा यांना देव तेवढे धन्यवाद कमी आहे. कारण स्पर्धा पार पाडण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तर पंच आपण कोणाला नेमांच्या क्रिकेटमध्ये आपण पहिले चंदू सर ज्यांनी क्रिकेट खेळला ज्यांना क्रिकेटचा अनुभव अशाच व्यक्तीला आपण पंच म्हणून नियुक्ती करायचे. आज आपण बरेचसे खेळाडू सुद्धा रिटायरमेंट झाल्यानंतर बघितले तर पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय. श्रीलंकेचा आपण जर बघितला एक खेळाडू धर्मसेना कुमार धर्मसेना. क्रिकेट नंतर आपण पंचांच्या भूमिकेत सुद्धा आपण पाहतोय. ऑस्ट्रेलियाचा आपण प्राल रॅफलला सुद्धा पाहतो. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतो तो म्हणजे ऋतिक. वैयक्तिक दुसरं व संघाचा 30 षटक घेऊन येतो. स्ट्रायकरला फलंदाज डावखरा फलंदाज घनश्याम. चेंडू स्वीप करतोय. फक्त दिशा देतोय. चेंडू सीमा पार. अप्रतिम चौकार. धावसंख्या वाढते. धावसंख्या 27. जी गॅप आहे त्या गॅप मधनं चेंडूला काढतोय. जर आपण पहिले फाईन लेग आणि आता मात्र फाईन लेगच्या क्षेत्रक्षण सीमेरेषेवर तैनात करतोय. बॅकवर्ड स्कोअर लेगचा क्षेत्रक्षण तड्या सर्कल मध्ये घेतलाय. त्या गॅप मध्ये चेंडूला काढला होता. ऋतिक गोलंदाजी मार्कवर राऊंड कडे मारा करतोय. कोपरगाव स्टेशन एंडकडून रिवर्सचा वापर. अप्रतिम क्षेत्ररक्षण होतोय. मात्र आता दर्जेदार क्षेत्ररक्षण तिसाई संघाकडून. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 28. याच दरम्यान विशाल म्हात्रे यांचं इथं आगमन होतं. आमच्या जगत हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व.
इथं गोलंदाजी मार्कवर ऋतिक. स्ट्राईक केला फलंदाज दीपल. दीपल अतिशय सुंदर फटका. पण यावेळी ड्राईव्ह दाखवलं होता फ्रंट फुटवर, पण चेंडू बघितला तर बॉक्सच्या बाहेर जाऊन विसावतो. त्यामुळे दीपल बॅक टू पवेलियन. पहिला गडी बाद होतोय. एक उत्कृष्ट फटका दाखवला होता, पण बॉक्समध्ये त्याचा काही फायदा नव्हता. मात्र दीपल बाद होतो. इथं मात्र नवीन फलंदाज होता, मात्र यष्टिरक्षक फलंदाज संगनायक सचिन येतोय नवीन फलंदाज. चौदा धावांवरती दीपल बाद होतोय. सचिन येतोय. आता मात्र यष्टिरक्षक फलंदाज म्हणजे कशा फलंदाजी करतो. घनश्याम आपण आपल्या एक साईडला खूप चांगली फलंदाजी करतो. नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक यांना मिळणारे पहिलं यश. धावसंख्या ती असेल बघा घटकोपर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 28 अशी धावसंख्या. 3 चेंडू झालेत. ऋतिक गोलंदाजी मार्कवर कोपर स्टेशन एंडकडून. स्ट्रायकरला फलंदाज सचिन. सचिन जर बघितलं तर सचिनचे चिरंजीव सुद्धा आपण बघतोय ज्या समालोचन कक्ष व्यासपीठावरती आहेत. ऋतिक गोलंदाजी मार्कवर राऊंड इकडे मार्क होतो. स्ट्रायकला फलंदाज सचिन. चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला. टॉप लागला. चेंडू हवेत होता, पण क्षेत्ररक्षक मात्र झेलपर्यंत पोहोचत नाहीये. 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्येत 29. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आता घनश्याम. एक डावखुरा आक्रमक असा फलंदाज. कारण की बराच चंदू शेट्टेकडून आम्ही ह्या खेळाडूची माहिती ऐकली आहे आणि ती आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज घनश्याम शिंदे. सुंदर चेंडू कलाचा वापर केला. चेंडूला मोडतो. चेंडू जोपर्यंत पहिल्या क्रिजरमध्ये फीड होतो 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 30. अप्रतिम अशी गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर ऋतिक. स्ट्रायकरला फलंदाज सचिन. सचिनसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण म्हणजे फाईन लेग, बॅकवर्ड स्कोअर लेग, मिडविकेट लेग क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण. थोडंसं पुढे सरसावला तर पण गोलंदाज मात्र चेंडू फेकत नाहीये. गोलंदाजांनी मात्र आपला पूर्ण एकदा रिदम बदल चेंज करतोय. पण त्या गोलंदाजी मार्कवर ऋतिक. गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज सचिन. चला भालचंद जरा दोन्ही खेळाडूंना ताकीद आणि सामना चालू करायचा लगेच. खुन्नस क्रिकेट बघायला मिळतंय. स्ट्रेट ड्राईव्ह करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. जबरदस्त क्रिकेट खुन्नस क्रिकेट मैदानावर बघायला मिळतं. निर्धाव चेंडूची समाप्ती. कारण हे दृश्य आपण चंदू सर वारंवार बघतो मैदानावर. एक जबरदस्त खुन्नस क्रिकेट. खरं खुन्नस क्रिकेट जर खेळलात नाही तर तुम्हाला मजा येणार नाहीये. आपण नेहमी म्हणतो ना खेळामध्ये क्रांती आणि मुडद्यामध्ये शांती. खेळामध्ये जर तुम्ही क्रांती निर्माण केली तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. जबरदस्त आपल्याला सामना बघायला मिळतो. असल बघा कोपर विपक्ष श्री तिसाई. चला सामन्याला वेळ होतोय. तिसाई संघ आपल्याला जो वेळ दिला त्या वेळेवर आपल्याला सामना संपत आहे. कारण का आपण बघतोय की वाईट आणि नो चेंडू पडतात. त्यामुळे थोडंसं आम्ही 2-3 मिनिटाचा विचार करू. आमचे पंच सांगतात मला विनोद शर्मा की टाइम बघायचा आहे. गोलंदाजी सज्ज होतोय सागर. ऋतिक आपली 2 षटकं पूर्ण करतात. सागर येतो दुसरं षटक घेऊन. म्हणजे वैयक्तिक दुसरं व संघात 4थं षटक घेऊन येतो. स्ट्रायकरला फलंदाज सचिन. आपला घनश्याम आहे. 9 स्ट्राईकला सचिन. सागर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो कोपरगाव स्टेशन इनकडून. तिचे सुंदर फटका ड्राईव्ह करतो चेंडूला. चेंडू जोपर्यंत डीपेक्स टाकावर रिजनमध्ये फीड होतोय 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 31. ज्या भोंग्यांचा मगाशीत मी म्हटलं होतं तो भोंग्यांचा स्टॉल देखील आमच्या समालोचक कक्षासमोर लागलेला आहे. त्यामुळे संध्याकाळीच आपल्याला नाना प्रकारचे आवाज बघायला मिळणार आहेत. कारण आज क्रिसमस उद्या चालू होणार आहे. म्हणजे 12 वाजता इथे क्रिसमसला सुरुवात होईल. आज 25 डिसेंबर क्रिसमस. ख्रिस्ती बांधवांचा दिवाळी. चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. चेंडू यावेळी मॅचच्या संपर्क. अप्रतिम गोलंदाजी नेत्रदीपक गोलंदाजी बघायला मिळते आवडले सागरच्या माध्यमातून. सागर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर फलंदाज सचिन. दोन्ही खेळाडूंमध्ये अतिशय जबरदस्त चुरस निर्माण आहे 2 संघांमध्ये. पुढे ससातोय. अप्रतिम क्लास दाखवून देतोय सचिन आपला. लॉंग ऑन लॉंगच्या मधनं चेंडू सीमा पार. क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट. चेंडू सीमा पार जातोय. धावसंख्या 35. अप्रतिम क्रिकेट. दर्जेदार क्रिकेटचं प्रदर्शन दाखवतोय सचिन. अनुभव काय काम या संघाचा सेनापती आहे. सेना नायक आहे आणि दाखवून देतोय. पुढे ससाला हॉप वाली चेंडूला लॉंग ऑन लॉंगच्या मधनं चेंडूला भिरकावून देतोय.
पुन्हा गोलंदाजी मार्कवर सागर एकदम राऊंड द मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज येतो म्हणजे सचिन. सुरेख चेंडू यावेळेला कमबॅक करतोय पण एक धाव मात्र रोखू शकत नाही. एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या 36. पुणे एकदा विनंती करतोय जॉर्ज 11 संघाचे संघनायक आणि रोज 11 संघाचे संघनायक यायचं नाणेफेकीसाठी. जॉर्ज हरलेत. अजून 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. सागर गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज येतो घनश्याम. सुरेख चेंडू होता. यावेळी चेंडू मात्र फलंदाजाला व्यवस्थित समजत नाही. जोपर्यंत चेंडू फील्ड होतो थर्ड मॅन रिझन मध्ये तोपर्यंत एक धाव मिळते. एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या होती 37. एक चेंडू अजूनही बाकी आहे. नक्की चंदू सर तुम्हाला पण असं वाटत कुठेतरी जत्रा भरली आहे या भोंग्यांच्या आवाजाने. मात्र चूक करण्याचा प्रयत्न करतोय. पंच वाईटची गुण करत आहे. धाव संख्या वाढते. धाव संख्या होते 38. चला जॉर्ज 11 संघाचा संघनायक आले. रोज 11 संघाचा संघनायक आपण यायचं नाणेफेकीसाठी. एक जबरदस्त स्पर्धा आणि आज आपल्याला जबरदस्त समालोचक येतील आपले चंदू शेट्टे. त्यांचा आम्ही आवाज ऐकला होता पण आज साक्षात ते आमच्या बाजूला बसून समालोचक केलं. एक मनाला वेगळे आनंद मिळतो. आम्हाला एक आनंद मिळतो वेगळा. तर त्यांच्यापासून पण आम्ही बराच काहीतरी शिकू शकतोय. गोलंदाजी मार्कवर सागर. सर आता आपण बघितले 2 फलंदाज आणि गोलंदाजामध्ये वारंवार आपल्याला चर्चा होताना दिसतंय. सर पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तरी बऱ्याचशा गोलंदाज आणि फलंदाजामध्ये नेहमी बातचीत होताना आपल्याला दिसते. तर मात्र सचिन आणि सागर मध्ये बातचीत होताना दिसते. तिच्या सुंदर फटका कार्पेटच्या माध्यम चेंडू जोपर्यंत लॉंग ऑफ फीड होतोय. एक धाव मिळते. एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या होते ते 39. 4 षटकाच्या समाप्तीनंतर पाहिजे एक गडी बाद झाला फलंदाज दीपल. त्याचा अंतिम षटक कोण घेऊन होतोय. चला जरा लवकर पंचांना विनंती असणार आहे. अजूनही आपण जर बघितलं तर काही मिनिटं बाकी आहेत. कारण का आमच्या मध्ये भालचंद्र म्हात्रे यांनी तो आपण म्हणजे घड्याळच्या काट्याकडे वारंवार बघतायत. सूचना करतायत तुम्हाला खेळाडूंना. चला जरा लवकर कोणतरी सज्ज होतोय. अजय अंतिम षटक घेऊन येतो. स्ट्रायकरला फलंदाज बघितलं तर सचिन आहे. सचिन संघनायक एक यष्टिरक्षक फलंदाज. चला रोज 11 संघाचा संघनायक यायचा आपण. अजय गोलंदाजी मार्कवर वरचा फटका. एकच धाव मिळते तर मात्र आणि आपण की द्रोण कॅमेरा सुद्धा आपण पाहता चंदू शेट्टे सर. एक जबरदस्त संकल्पना आणि ह्या कॅमेऱ्यामधनं जेव्हा आपण हे क्षणचित्र बघतो लॅपटॉपवर असं वाटतं की एक वेगळंच मैदान आहे. कुठलं तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आपल्याला बघायला मिळतंय. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर अजय राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला बंदच. घनश्याम अप्रतिम चेंडू. फक्त दिशा देतो चेंडूला. जोपर्यंत चेंडू परत लॉंग अंतरीज मध्ये फीड होतो. एक धाव मिळते. एकने धाव संख्या वाढते. धाव संख्या ते 41. अप्रतिम संकल्पना. लास्ट अजय गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज यष्टिरक्षक फलंदाज संघनायक सचिन असलपा संघाचा. उलटवा चेंडू 1 पाहायचा इथे चेंडू सीमा पार होतो 1 बाउन्सने. अप्रतिम फलंदाजी चंदू शेट्टे. आपण पहिले अनुभव काय हे दाखवून देतोय सचिन. मात्र फ्रंट फुटरला हॉपवाली चेंडूला विरकावून देतोय. जी गॅप आहे लॉंग ऑन आणि मिड विकेट रिजमध्ये त्या गॅप मध्ये चेंडूला काढतोय आणि धावसंख्या इथे वाढते. धावसंख्या होती 45. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाजी चांगली होती अजयकडून. 3 चेंडू मध्ये आपण बघितले तर 6 धावा दिल्या. सचिन आणि आपण की घनश्याम सारख्या फलंदाजाला शांत ठेवतोय. पुण्याच्या क्षेत्रक्षमध्ये बदल केलेला आहे. मात्र एक क्षेत्रक्षण आपण की बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्रक्षण सर्कलच्या बाहेर सुद्धा लावलं जात आहे. पुढे तर अजय गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज सचिन. धावसंख्या 45. एक गडी बाद झाले फलंदाज दीपल. पुन्हा एकदा खणखणीत असा फटका. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या मधनं चेंडू जातोय. अप्रतिम फलंदाजी. नेत्रदीपक फलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या 49. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. कारण पहिल्या 2 चेंडूवर जर बघितलं चंदू सर तर सिंगलनी आपण पहिल्या काही स्ट्राईक रोटेट केली. नंतरच्या 2 चेंडूमध्ये अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळतं. धावसंख्या 49. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. म्हणजे आतापर्यंत 10 धावा आल्या त्या 4 चेंडूमध्ये. अजय गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला फलंदाज सचिन. अप्रतिम फलंदाजी दाखवतोय. बॉक्स क्रिकेटचा दर्जा वाढवतोय. तर मात्र कलेजावर चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून मोडतोय. मिस स्पीड होते. एकच 10 मिनिटे लगेच चेंडूला उचलतोय. धावसंख्या होती असलपा संघाची 50 धावा. एक गडी बाद. 50 अंतिम चेंडू आणि स्ट्रायकरला फलंदाज म्हणजे घनश्याम सलामीचा फलंदाज
अप्रतिम फलंदाजी करतोय, पण आता पाहिजे या शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारे फलंदाजी करतोय, चौकार मारतोय की सिंगल घेतोय की आपण म्हणजे अजय त्यांना डॉट चेंडू काढतोय. अजय गोलंदाजी मार्को, स्ट्राईकला फलंदाज घनश्याम. अजय तो घनश्याम 5व्या षटकातील अंतिम चेंडू स्वीप केलाय. अप्रतिम फलंदाजी, चेंडू सीमा पार, धावसंख्या 54, 55 धावांचं लक्ष येतं. म्हणजे श्री तिसाई संघाला पाहिजे, तिसाई संघ हे आव्हान पार करतो की असल्प संघ त्यांना रोखतोय. या ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी आमचे एक अप्रतिम समालोचक चंदू शेट्टे सर यांना, एक जबरदस्त समालोचक, आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला मुंबईच्या क्रिकेटचं बरंचसं माहिती मिळालेली. ओटू चंदू सर. धन्यवाद बाळू पाटील सर. नामदेव स्मृती चषक 2016 गावदेवी मित्र मंडळ कोपर आयोजित असणारी स्पर्धा, तसेच या स्पर्धेचे शिल्पकार श्री रमेश शुक्र म्हात्रे नगरसेवक, तसेच गुलाबताई म्हात्रे नगरसेवक सेविका प्रभाग क्रमांक 63 यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय दैदिप्यमान क्रीडा स्पर्धेचं आयोजन. अर्थातच प्रथम क्रमांक या स्पर्धेसाठी पारितोषिक दिलं जाणार आहे 66,666 रुपये. द्वितीय क्रमांकासाठी 33,333 रुपये. तृतीय क्रमांक 11,111 रुपये. आणि मालिका वीर म्हणून बाईक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जो मालिकावीर ठरेल त्याच्यासाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आकर्षक चषक. तसेच या क्रीडा स्पर्धेचं लाईव्ह चित्रण देखील आपण यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण 198 देशांमध्ये ही स्पर्धा पाहिली जाते. ड्रोन कॅमेराने चित्रण, प्रत्येक संघाला देण्यात येणारे टी शर्ट्स आणि चारी बाजूला असणारे सीमारेषा, असं बरंच काही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये काय काय पाहिजे, तर मला वाटतं ज्या सर्व आयोजकांनी या कोपरमध्ये यावं आणि काय काय गोष्टी करायला पाहिजेत त्या शिकाव्यात, या सर्व गोष्टी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. एक दर्जेदार आयोजन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि तर विजयासाठी प्रथम फलंदाजी करत असताना असल्फा पॅकर्स अर्थात सचिन राणे आणि कंपनीने धावसंख्या केली ती 54. विजयासाठी 55 धावांचं लक्ष्य ठेवलंय. ते 5 षटकांमध्ये 30 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी रफ्तार का राजा भूषण शिशुपाल, फलंदाजीसाठी सुमित स्ट्राईकवर सज्ज होतोय. चालू असणारा सामना आपण पाहतोय. श्री तिसाई पहिला चेंडू नो बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. अवंतरच्या रूपात संघाच्या धावसंख्येचा अकाउंट ओपन होत आहे. भूषण शिशुपाल फुलटॉसचा चेंडू समोरच्या दिशेने टोलावला जातोय. एक नेत्रदीपक फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावांसाठी. वेगाला मात्र या ठिकाणी कलात्मकतेने दिलेलं उत्तर होतं आणि चेंडू परावर्तित केला चौकारामध्ये. फलंदाज सुमितच्या माध्यमातून निघालेला हा फटका पाहायला मिळाला. भूषण शिशुपाल पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र अधिक वेगाने बॅटची कडा घेतली जाते. अमित पाटील त्या ठिकाणी येतात. रणजीपट्टू. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. क्रिकेटचं घमासान आपण या ठिकाणी पाहतोय. 2 बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय. तिसई कल्याण वर्सेस असल्फा घाटकोपर अशी लढत आपण पाहतोय. नामदेव स्मृती चषकातील हा सामना. पुढचा चेंडू अधिक वेगाने पाहायला मिळाला. टप्पा पडतोय. बॅट्समन बी यष्टीरक्षक सचिन राणेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. अधिक वेग पाहायला मिळतोय आणि वेगाच्या जोरावर बीट करताना पाहायला मिळतोय. अधिक वेग म्हटलं की लगेचच आपल्याला डेल स्टेन आठवतो, ब्रेटली आठवतो, शोएब अख्तर आठवतो, ज्यांच्या माध्यमातून अधिक वेग पाहायला मिळाला. डेनिस लिली देखील आठवतात. पुढचा चेंडू आता मात्र अवांतरच्या स्वरूपातील धाव. वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय भूषण शिशुपाल. तर ज्यावेळेला तुम्ही अधिक वेग काढता त्यावेळेला तुमच्या टप्प्यावर देखील नियंत्रण असलं पाहिजे. टप्प्यावरील नियंत्रण गमावता कामा नये. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही. फायदा नक्कीच ज्या पद्धतीने घ्यायला हवा होता त्या पद्धतीने फायदा घेता आला नाही आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. 8 धावांवर धावसंख्या जाते. 55 धावांचं लक्ष आहे. तर दोन्ही संघांच्या बाजूने समसमान कारण सामना म्हणावे लागेल, कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर काल तुम्ही कळवलं की धावांचं शतक झालं या ठिकाणी. 114 धावा या ठिकाणी झाल्या होत्या. विक्ट्री डोंबिवलीच्या विक्ट्री संघाने मात्र हा विक्रम या ठिकाणी केला होता.
हो हो हो, लाजवाब क्षेत्ररक्षण. पराग शिंदेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. संपूर्णपणे झोकून दिलं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला आणि अंडरआर्म क्रिकेट मी नेहमी सांगत असतो, हा दोन गोष्टीवर सर आधारलेला आहे. एक म्हणजे क्षेत्ररक्षण, दुसरा म्हणजे अवांतर धावा. कित्येक सामने अवांतर धावांनी पराभूत झालेत. आणि या क्षेत्ररक्षण म्हणजे एक एक धाव किती महत्त्वाची असते. पराग शिंदेकडे पहा. आणि पराग शिंदे माझ्या मते वय 35च्या पुढे गेलंय, परंतु क्षेत्ररक्षण पहा किती लाजवाब पाहायला मिळालं. 15 वर्ष असलपा पॅकर संघात खेळतो हा खेळाडू. अंधेरीच्या आंबोली परिसरातील. धावसंख्या 9 धावांवर स्थिर आहे. पराग शिंदे. गोलंदाजी मार्कवर भूषण शिशुपाल. सुमित आणि सनी जोडी. तिसरी संघाची पुढचा चेंडू अधिक वेगाने आता यतिराज देवरुखे येतोय. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावांवर. 10 अंकाचं देखील क्रिकेटमधील महत्त्व सांगायचं झालं तर 10 पैकी 10 विकेट भारतीय संघाचे सध्याचे कोच आणि अनिल कुंबळे यांनी मात्र पाकिस्तान विरुद्ध 1999 साली फिरोजशाह कोटलावर घेताना आपण पाहिलेलं आहे. परंतु त्याही अगोदर जिम लेकर यांनी मात्र 1956 साली 10 पैकी 10 विकेट एका डावामध्ये. हे दोनच खेळाडू आहेत ज्यांच्या माध्यमातून धावसंख्या 10 विकेट घेतल्या गेलेल्या आहेत. 24 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर एक उगवता सितारा गोलंदाजीतील दुनियेतील अंडरआर्म क्रिकेटच्या म्हणेल. वय वर्ष 17. सागर निवाते, मॅन फ्रॉम वडाळा. गोलंदाजी मार्कवर अंबरनाथ पॅटर्नची वडाळा आवृत्ती. वयाच्या 17व्या वर्षी असलपा संघात दाखल झालेला हा खेळाडू. अधिक वेगाने टाकला हा चेंडू. दिशा दिली जाते चेंडूला. पराग शिंदे चेंडूवर येत आहेत. पराग शिंदे असेल, दीपल शाह असेल, यांचं क्षेत्ररक्षण सातत्याने पाहण्यासारखं असतं. दीपल शहाचं क्षेत्ररक्षण देखील तुम्ही पहा. एक अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून तो देखील ओळखला जातो. आणि ज्यावेळेला तुम्ही व्यावसायिक संघात खेळता तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी म्हणजे विशेष म्हणजे तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलं पाहिजे. एखाद्या व्यावसायिक संघात तुम्हाला टिकून राहायचं असेल तर सातत्याने कित्येक वर्ष. स्ट्राईकवर फलंदाजीसाठी सुमित. धावसंख्या 11 धावा. पुढचा चेंडू अधिक वेगवान पद्धतीचा परंतु दिशाहीन गोलंदाजी. स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. तो मात्र सागर निवातेच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. क्रिकेटचा एक जबरदस्त नजारा आपण पाहतोय कोपर नगरीमध्ये, डोंबिवली नगरीमध्ये. पुढचा चेंडू अधिक वेगाने पाहायला मिळतोय परंतु पुन्हा एकदा स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. तर डोंबिवली म्हटलं तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटलं तरी चालेल. आणि नक्की जेवढी परंपरा आहे तेवढं डोंबिवलीची संस्कृती आपल्याला पाहायला मिळत असते. आणि माझा मात्र डोंबिवलीतील हा पहिलाच प्रयत्न आहे. डोंबिवलीतील प्रवेश म्हणावा लागेल. पुढचा चेंडू आता मात्र सागर निवाते अचूक टप्प्यावर पाहायला मिळतोय. वेग एवढा आहे की यष्टीरक्षकाला पाठीमागे उभं राहावं लागतंय सागरच्या गोलंदाजीच्या जोरावर. धावसंख्या स्थिर असणार आहे ती 13 धावांवर. पुढचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. अधिक वेगाने मात्र चेंडू सागरच्या हाताला जाऊन आदळलाय. तर कदाचित दुखापत झाली का पहिला पहा. एवढ्या जोरात चेंडू सागरच्या हातावर आदळलाय. धावसंख्या पाहायला मिळते ती 14. आणि माझे सहकारी समालोचक प्रसाद परब सर यांची डोंबिवली नगरी, कारण त्यांच्या बरोबरीने मात्र आम्ही कित्येकदा समालोचन केलेलं आहे. एक उद्याचे समालोचक म्हणून रतनभाऊ पाटील चषकामध्ये देखील त्यांचं समालोचन आम्ही सातत्याने टीव्हीवर बघत असतो. असे समालोचक प्रसाद परब सर यांची डोंबिवली. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू टप्पा पडतोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. स्वैर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणि ओव्हरऑल क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर आम्ही पिंट्याला मुंबईला पाहतो, आम्ही गोपेंद्र बोहराला मुंबईला पाहतो, हर्ष शेट्टीला आम्ही मुंबईला पाहतो, प्रमोद म्हात्रेला आम्ही मुंबईला पाहतो. या डोंबिवली नगरीमधून येणारे खेळाडू. आणि तर अजिंक्य रहाणे, निलेश कुलकर्णी हे देखील डोंबिवलीलाच प्रसाद परब सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर बिलॉंग करतात. धावसंख्या 15. पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकला चेंडू. दीपल शहाकडे चेंडू जाईल आणि धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर संघाची धावसंख्या. अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. तसं या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर 55 धावा बऱ्याचशा नाही आहेत, माफकच आहेत. परंतु गोलंदाजाचा तोफखाना असलपा संघाकडे आहे. त्या गोलंदाजाच्या तोफखानाला सामोरं जावं लागणार आहे ते तिसई संघाला, कल्याणच्या या संघाला. सागर निवाते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकला चेंडू. यष्टीरक्षक पाठीमागे असून देखील त्याला भेटत नाही, एवढा वेग आहे. सागर निवातेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, त्याच्या वेगासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वय वर्ष 17 असणारा हा गोलंदाज, त्याचा वेग बरंच काही सर सांगून जातो.
आणि धावसंख्या पाहायला मिळते. चांगलं षटक आहे, केवळ 6 धावांचं हे षटक आलं. बऱ्याचशा अतिरिक्त धावा गेल्या, परंतु तरी देखील हे षटक केवळ 6 धावांचं आलं. 2 षटकं संपतायत. संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 16 धावा धावफलकावर. 55 धावांची आवश्यकता असताना अजूनही 3 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी असणार आहे आणि 39 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता 30 संघाला. गोलंदाजीसाठी येतोय अंडरआर्म क्रिकेटचा सुपरस्टार अर्थातच घनश्याम शिंदे उर्फ पप्पू. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या अगोदरच्या मॅच मध्ये घेताना पाहायला मिळालं. सर अंडरआर्म क्रिकेट विषयी सांगायचं झालं तर सुरुवातीच्या काळात मात्र जॉली फ्रेंड कांजूरमार्ग असेल, आनंद सागर भांडूप असेल आणि बालमोहन दादर असतील, जयमान चेंबूर असेल, रिलायन्स चुनाभट्टी असतील, या सर्व संघांनी MUCC अंधेरी असेल, या सर्व संघांनी मात्र अंडरआर्म क्रिकेटवर अधिराज्य गाजवलं. आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहतोय बरेचसे नामवंत संघ, त्यांचा नामोल्लेख अगोदरही केला, मी यानंतरही करील. हळूवार पद्धतीने टाकला चेंडू समोरच्या दिशेने, दीपल शहाच्या दिशेने चेंडू जाईल. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते जाऊन पोहोचते ती 17 धावांवर. कारण जॉली फ्रेंड कांजूरमार्ग या संघात मात्र विनोद कांबळे यांचे बंधू बंटी कांबळे हे देखील सातत्याने खेळायचे आणि डोंबिवलीमध्ये ते ओव्हरऑल क्रिकेट खेळण्यासाठी देखील बऱ्याचदा आलेले आहेत. आणि या अंडरआर्म क्रिकेटला विशेष म्हणजे प्रवीण तांबे जे IPL खेळताना आपण पाहतो, झपाटा मुलुंड या संघाचं सातत्याने कित्येक वर्ष अंडरआर्म खेळ देखील खेळलेले आहेत. ओव्हरऑल क्रिकेट मॅचलेस संघाकडून खेळलेले आहेत, परंतु अंडरआर्म क्रिकेट कित्येक वर्ष प्रवीण तांबे सरांनी देखील खेळलेलं आहे. हो, पुढचा चेंडू टप्पा पडतोय, आतमध्ये येतोय, चेंडू बराचसा वळण घेतोय. यतिराज देवरुखे त्या ठिकाणी चेंडूवर येतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर संघाची धावसंख्या जाते. यानंतर मात्र ज्या संघाचा सामना अर्थात आपण जॉर्ज कल्याण करावी तेवढी तारीफ त्या संघाची देखील कमी असेल, कारण छोटे छोटे खेळाडू आहेत बरेचसे. अनिकेत खंदारे त्या संघात असेल, राहुल सुरवाडे त्या संघात असेल, राज तेजी त्या संघामध्ये असेल, सुनील विश्वकर्मा त्या संघामध्ये असेल, रोहन चिले असेल, हे सर्व खेळाडू सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्मात आहेत. कल्याणचे खेळाडू ते देखील आज या ठिकाणी त्यांचा देखील खेळ खेळताना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने आणि आता मात्र चेंडू अडवता आला नाही, एवढा अधिक वेगाने चेंडू गेला. सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो सनीच्या बॅटमधून निघाला फटका 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 22 धावांवर. क्रिकेटचा हा खेळ एवढा विलक्षण आहे, कधी या खेळामध्ये सर काय होईल सांगू शकत नाही आपण. कधी कोणता संघ एखाद्या संघावर हावी होऊ शकतो हे मात्र आपण सांगू शकत नाही. असा हा क्रिकेटचा खेळ, अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ. हो, पुढचा चेंडू टप्पा पडतोय, चेंडू अधिक वळण घेतोय आणि तोपर्यंत फलंदाज वळून देखील झाला. त्यानंतर मात्र त्याला चेंडू आदळला जातो. 1 धाव दरम्यानच्या काळामध्ये धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर. आणि याच क्रिकेटच्या खेळात अंडरआर्म क्रिकेटच्या खेळामध्ये सर गेल्या महिन्यात विक्रम झाला मुलुंडच्या मैदानामध्ये. 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता होती आणि तो विक्रम पार झाला. एक बॉल 6चा विक्रम या मैदानात 2 वेळा झालाय. म्हणजे तर क्रिकेटचा खेळ म्हणूनच अनिश्चिततेने करलेला जातो तुमच्या. हो, पुढचा चेंडू टप्पा पडतोय, शरीराचा वेध घेतोय, हातभर चेंडू वळण घेतोय. फलंदाजाला काही करण्याच्या आत बॅटवर तर आला नाही, परंतु पायाला जाऊन वदलतोय. तर अर्थातच सचिन राणे यांचा हा खेळ पाहण्यासाठी अर्थातच असलबा पॅकर संघाचे कर्णधार आहेत गेली 15 वर्ष आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी मात्र आज त्यांच्या सौभाग्यवती आमच्या ताई देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत छोट्या सचिन राणेला घेऊन. पुढचा चेंडू तर प्रत्येक धावेला किती महत्व असतं ते या ठिकाणी पाहायला मिळतंय. 1 धाव गेल्या नक्कीच अतिरिक्त धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या पाहायला मिळते ती 26 धावा धावफलकावर. विजयासाठी 55 धावांची आवश्यकता असताना अजूनही 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. एका धावीला किती महत्व असतं व्यावसायिक क्रिकेटमध्ये ते तुम्ही चित्र मैदानात पाहिलं असेल. 1 धाव अतिरिक्त गेल्यानंतर काय होऊ शकतं आणि आपण सर कित्येकदा पाहिले एका धावेने कित्येक संघ पराभूत झालेले आहेत या क्रिकेटच्या खेळामध्ये. तर मिलिंद पाचारने जे आपण पंचांच्या भूमिकेत आम्ही पाहतो मण्या या नावाने अंडरआर्म क्रिकेट जगतातील ओळख सुरुवात मात्र रिलायन्स आणि असलपा संघाच्या साठी 10 वर्षाची अव्वल दर्जाची गोलंदाजी कोणी केली असेल तर ज्यांच्या माध्यमातून मला या स्पर्धेत आमंत्रित केले गेलेले आहेत मिलिंद पाचारने अर्थातच मान्या सर.
सागर निवात येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अधिक वेगाने टाकला हा चेंडू तटवला जातोय दीपल शहाच्या दिशेने आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर संघाची धावसंख्या पाहायला मिळते अटीतटीचा सामना संधी अजूनही या ठिकाणावरून देखील दोन्ही संघाला संधी असू शकते कारण एवढं 28 धावांची आवश्यकता आहे 11 चेंडू बाकी आहेत सागर निवाते पुढचा चेंडू पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकला हा चेंडू धावांची संधी आणि एक धाव दरम्यानच्या काळात मिळणार आहे खोलवर टप्प्याचा ब्लॉक होल पद्धतीचा मारा सर मी ते सांगतोय तुम्ही गोलंदाजी शैली पहा म्हणजे याला अंबरनाथ शैली म्हणतात परंतु आमच्या वडाळा परिसर जो आहे या वडाळ्यामध्ये जवळजवळ 5 असे व्यावसायिक गोलंदाज त्यांनी अंबरनाथची शैली आत्मसात केलेली आहे आणि त्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते सागर निवातेकडून वय वर्ष 17 हो पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकला चेंडू ओ हो 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 तर चपळतेचा चिता अर्थातच चपळतेचं दुसरं नाव काय असेल तर दीपल शहासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मी सांगितलं होतं एक अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे आणि माझ्या मते दीपल देखील 35 पार केलेला खेळाडू आहे तर त्याच्याकडून ही कामगिरी पाहायला मिळते धावसंख्या आणि व्यावसायिक क्रिकेट मध्ये या सर्व गोष्टी सर आल्या तुम्ही व्यावसायिक खेळाडू ज्या वेळेला होतात तुमच्याकडे ह्या सर्व गुण असणं गरजेचं आहे तेव्हा तुम्ही यशस्वी होऊ शकता 30 धावा धाव फलकावर झाले आहेत सागर निवाते पुन्हा एकदा आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आणि धावाची संधी अप्रतिम सुयोग च्या माध्यमातून कुर्ला लाल डोंगर परिसरातील असणारा हा खेळाडू सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि विकेटचं पतन आणि मी नेहमी तेच सांगतोय पुन्हा एकदा अंडरआर्म क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल अतिरिक्त धावा कमी द्या आणि क्षेत्ररक्षण चांगलं करा तुम्ही जिंकणार हमखास आणि त्यावरच आधारित आहे अंडरआर्म क्रिकेट आणि या ठिकाणी उपस्थित होत आहेत जॉर्ज कल्याण संघाचे सर्व खेळाडू रोहन चिले आणि कंपनी आणि गेल्याच महिन्यात ज्यांनी विक्रम केलाय अंडरआर्म क्रिकेटमधील 6 चेंडू 6 चौकार राहुल सुरवाडे याचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्मात असणारा खेळाडू रोज आणि जॉर्ज दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी यायचं आहे आणि पहा तोल गेला होता घनश्याम शिंदेचा आणि नक्कीच तो पुढे सरसावला आणि तोपर्यंत मात्र चौकार या ठिकाणी जातोय धावसंख्या वाढते धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचते सागर आपला प्रभावित करतोय वेगाच्या जोरावर अप्रतिम वेग सागरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय रोज संघ कर्णधार या ठिकाणी जॉर्ज संघाचा कर्णधार अर्थातच रोहन चिले या ठिकाणी उपस्थित आहे हार्दिक स्वागत मागील मॅन ऑफ द सिरीज रोहन चिलेला मिळालं होतं गतवर्षी या स्पर्धेतील आणि यावर्षी देखील वायकट्टा स्पर्धा जॉर्ज कल्याणने जिंकली आणि मॅन ऑफ द सिरीज रोहन चिलेलाच मिळालं होतं पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने अडवला जातोय पराग शिंदेच्या माध्यमातून एकच धाव जाईल धावसंख्या पुढे जाईल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवर औपचारिक त्या सामन्यातील तर पाहूया या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागेल 20 धावांची आवश्यकता 6 चेंडू शेवटचे शिल्लक असणार आहेत तर नामदेव स्मृती चषक 2016 आपण पाहतोय गावदेवी मित्र मंडळाच्या माध्यमातून कोपरच्या माध्यमातून आयोजित असणारे हे अंडरआर्म क्रिकेट मधील सर्वाधिक मोठा सोहळा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहू कारण एक स्पर्धा ऐरोली नगरीमध्ये देखील होत असते तब्बल 1 लाख रुपये पारितोषिकाची मुंबईत देखील किती मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि त्या स्पर्धांमध्ये आणखी एका स्पर्धेची भर पडली अर्थातच नामदेव स्मृती चषकाची ज्या मानाच्या स्पर्धा म्हणून प्रत्येक खेळाडूला वाटतं अंडरआर्म खेळणाऱ्या की मला ही स्पर्धा आणि प्रत्येक समालोचकाला देखील वाटेल की मला समालोचन करावं म्हणजे माझ्याही मनात कुठेतरी इच्छा होती की आपल्याला कोपरला जाऊन समालोचन करायचं आहे तर मी नक्कीच मिलिंद पाचरणे सरांचा आभारी आहे त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी संधी मिळाली धावसंख्या 35 शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी तर घनश्याम शिंदे येतात गोलंदाजी मार्कवर गोलंदाजींचा तोफखाना सर या संघाकडे तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संजय पावसे माजी नगरसेवक यांच्या शुभ हस्ते या नाणेफेकीचा कौल होईल यानंतरचा होणारा सामना रोज 11 P2 मधील रोज 11 वर्सेस जॉर्ज कल्याण या दोन बलाढ्य संघांचा सामना यानंतर खेळला जाईल नाणेफेकीचा कौल होतोय नाणं आकाशाकडे आणि निर्णय जागेवर सांगायचा आहे काय कोणी जिंकलाय रोज 11 नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आलेल्या तमाम अतिथींचे या ठिकाणी स्वागत आहे स्वैर व्हाईट बॉल 36 धावा पुढचा चेंडू हळूवार पद्धतीने टाकला जातो चेंडूचा वेग कमी केला कुठेतरी आणि तुम्हाला वैविध्यपूर्णता सर असली पाहिजे क्रिकेटमध्ये या फटाफट क्रिकेटमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल
तर 3 सामने जिंकले तरी जो संघ 3 सामने जिंकेल त्यांना जायचं नाहीये, थांबायचं या ठिकाणी. हो, पुढचा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडतोय, चेंडू वळण घेतोय, यष्टीरक्षक सचिन राणेंच्या दिशेने जातोय. आणखीन एका विकेटचं पतन. असल्फा आता मात्र सामन्यावर कुठेतरी पकड मिळवताना दिसतंय. धावसंख्या स्थिर असणार आहे ती 37 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. 18 धावांची आवश्यकता अजूनही सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू असल्फा पॅकर्स घाटकोपर या संघाला सचिन राणे आणि कंपनी. तिसऱ्या फेरीचा सामना या ठिकाणी सुरू आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका, 1 धाव मिळेल. स्वैर चेंडू घोषित होतोय, प्लस 1 धाव मिळते. धावा फलकावर झालेले आहेत. घनश्याम शिंदे अंडरआर्म क्रिकेटचा सुपरस्टार, जबरदस्त परफॉर्मन्स अष्टपैलू खेळी घनश्याम शिंदेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या स्पर्धेवर अधिराज्य गाजवतोय म्हणावं लागेल, कारण फलंदाजी करत असताना 21 धावा केल्या आहेत तब्बल, आणि गोलंदाजीमध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय तो. या अगोदरच्या मॅचमध्ये देखील सर लाजवाब परफॉर्मन्स होता आणि मॅन ऑफ द मॅच घेतली होती. आणि या मॅचमध्ये देखील शर्यतीत आहे असं म्हणाल मी, कारण मॅच अजून संपलेली नाहीये. घनश्याम जबरदस्त आयोजन अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुरेख आयोजन, प्रत्येक संघाला देण्यात येणारे टी शर्ट सर्वांची लक्ष वेधून घेत आहेत. आकर्षक अशी चषक लक्ष वेधून घेत आहेत. मॅन ऑफ द सिरीजची बाईक या ठिकाणी लक्ष वेधून घेते आणि सामना जिंकला जातोय. असल्फा पॅकर्स घाटकोपर सचिन राणे आणि कंपनी विजयी ठरतोय आणि पुढच्या फेरीत अर्थातच 3 राऊंड जिंकलेत आणि 4थ्या फेरीत दाखल होतोय. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा मानकरी ठरतोय. आणि पुन्हा एकदा घनश्याम शिंदे उर्फ पप्पू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. अंडरआर्म क्रिकेटचा चमचमता सितारा अर्थातच घनश्याम शिंदे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मान्यवर या अतिथी सुभाष गायकवाड साहेब यांना विनंती करील, आपण मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार घनश्याम शिंदेला द्यायचा आहे. अर्थातच अंडरआर्म क्रिकेटचा हा सितारा या दुसऱ्या मॅचवर देखील अधिराज्य, तिसऱ्या मॅचवर देखील अधिराज्य गाजवतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. घनश्याम, एक मिनिट. घनश्याम आपण बरेचशा टुर्नामेंट मुंबईमध्ये खेळा, पण या आयोजनाबद्दल आपलं काय म्हणणं असणार आहे? हे आयोजन तर अप्रतिम आहे, पण मुंबईमध्ये ज्या टुर्नामेंट होतात तशाच प्रकारचं ही सुद्धा एक कल्याण डोंबिवली साईडला खूप मोठी स्पर्धा आहे आणि हे टुर्नामेंट खेळण्यासाठी सर्वच संघ उत्सुक असतात. धन्यवाद घनश्याम. पण डोंबिवलीत येऊन तुम्हाला कसं वाटलं आज इथे परफॉर्मन्स करताना? खरं सांगायचं तर मला माझ्या होम ग्राउंडची आठवण आली, कारण आम्ही खेळताना सर्कलच खेळायचो आणि मला असं वाटतं की माझ्या होम ग्राउंडमध्ये खेळतो. धन्यवाद घनश्याम. पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. अप्रतिम असं सांगितलं की